पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात अकोल्यामधून। अकोल्यामध्ये अगदी पोलिसांच्या नाकावरती टिच्चून नागरी वस्तीतील रस्त्यावरती दारुड्यांचा ओपन बार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शहरातील जठारपेठ ते न्यू तापडिया नगर भागाला जोडणाऱ्या निर्माणाधीन रेल्वे उड्डाणपूल हा सध्या तळीरामांचा ओपन बार बनलाय। अर्धवट बनलेल्या उड्डाणपुलावरती तुम्ही जिकडे पाहाल तिकडे तुम्हाला दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळतोय। पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्यानंच रात्रीच्या वेळी भर वस्तीमध्ये रहदारीच्या मार्गावरती हा ओपन बार सुरू आहे। पुलाच्या एका बाजूला सन्मित्र पब्लिक स्कूल ही शाळा आहे, तर दुसऱ्या बाजूला शहरातील जुनं बिर्ला राम मंदिर आहे। या भागातील असामाजिक तत्व हे रात्रीच्या वेळी या संपूर्ण पुलावरती बसून बिनबोभाटपणे दारू पित असल्याची गंभीर बाब ही समोर आली आहे। तर या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी। पाहूयात। अकोला सरकार, प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने ओपन बार सुरू झालाय। तुम्हाला काहीसं नवल वाटेल, मात्र ही शंका यासाठी उपस्थित होते की आपण अकोल्यातल्या या न्यू तापडिया नगर भागातल्या रेल्वे ओव्हरब्रिजवर आणि या ठिकाणी जर पाहिलं तर अक्षरशः दारूंच्या बाटल्याचा खच तुम्हाला पाहायला मिळेल। दारूंच्या बाटल्यासमोर पाण्याच्या बाटल्या, सोड्याच्या बाटल्या आहे इथे तुम्हाला पाहायला मिळते। आणि दिवस संपल्यानंतर जशी संध्याकाळ होते तसा इथे ओपन बार हा दररोज सुरू होतो। पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष काय आहे? कारण हा मोठ्या रहदारीचा रस्ता आहे, कारण तिकडे न्यू तापडिया नगर भागाला हा रस्ता जोडतो। गेल्या 10 वर्षापासून या पुलाचं काम जे आहे ते रखडलेलं आहे। दुर्दैवाची गोष्ट समोर सन्मित्र पब्लिक स्कूल आपल्याला दिसतोय। दिवसभर विद्यार्थी इथे ज्ञानदानाचं काम त्यांच्यासाठी होतं आणि मात्र त्या शाळेसमोर संध्याकाळी ही दारुड्यांची तळीरामांची शाळा इथे भरते आणि पोलीस प्रशासनाचं मात्र सपशेलपणे याकडे दुर्लक्ष आहे। जर जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष होत असेल तर वरिष्ठ पोलीस अधिकारी अशा लोकांवर कारवाई करणार का, असे अनेक प्रश्न अकोलेकर पोलीस प्रशासनाला विचारताय। उमेश अलोणे, एबीपी माझा, न्यू तापडिया नगर, अकोला।